नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 8वी गणिताचं 16वं प्रकरण, ज्याचं नाव आहे पृष्ठफळ व घनफळ. या प्रकरणातला सराव संच 16.1 आज आपण बघणार आहोत. या अगोदर आपण 10व्या प्रकरणापासून 15व्या प्रकरणापर्यंतचे सगळे सराव संच बघितलेले आहेत. तर या अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक करून या आधीच्या सर्व व्हिडिओज तुम्ही बघू शकता. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला आपला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला जाऊयात पटकन पुढे. तर बघा, इथे तुम्हाला हा सराव संच समजून घेण्याच्या अगोदर इष्टिका चिती म्हणजे काय हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. बघा, तुमची माचीसच्या आकाराची काडी असते. माचीस तुम्ही घरी बघितली असेल, तिचा आकार असतो तो इष्टिका चितीचा असतो. किंवा एखादा बॉक्स असेल, डस्टर असेल किंवा तुमचं घर असेल, कपाट असेल, तर अशा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला इष्टिका चिती आकार दिसतो. तुमची कंपास बॉक्स असेल, कंपास बॉक्स मधला खोडरबर असेल, शार्पनर असेल, हे सगळे आकार जे आहेत ते इष्टिका चितीचे असतात. तर इथे तुम्हाला इष्टिका चितीची काही महत्त्वाचे सूत्र जाणून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र आपल्याकडे आहे 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. हे सूत्र माहिती पाहिजे. त्याच्यानंतर याचं एक घनफळ तुम्हाला माहिती पाहिजे. घनफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर इष्टिका चितीमध्ये जर तुम्ही बघितलं तर इष्टिका चितीच्या बाबतीत ही दोन सूत्र खूप महत्वाची आहे, ज्याचा उपयोग आपल्याला हा सराव संच सोडवत असताना करायचा आहे. आता एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, तर इष्टिका चितीला एकूण 6 पृष्ठ असतात. तर ते एकूण पृष्ठफळ म्हणजे त्या 6 पृष्ठ म्हणजे 6 असे आयत तुम्हाला दिसतील. अशा प्रकारे 6 आयत, जसा हा समोर एक दिसतो आयत, तसा हा या बाजूला एक आयत आहे, त्याच्या समोर इकडे एक आयत आहे, मागे एक आयत आहे, वर एक आयत आहे आणि खाली एक आयत आहे. तर या सगळ्या आयतांची जर तुम्ही बेरीज केली म्हणजे आयत एकूण 6 असतात. तर 6च्या 6 आयतांचे जे काही क्षेत्रफळ आहे त्यांची बेरीज म्हणजे एकूण पृष्ठफळ. आणि घनफळ म्हणजे काय, समजा ही अशी पाण्याची टाकी असेल, याच्यामध्ये पूर्ण एकदम फुल मध्ये आपण पाणी भरलं, एकदम पूर्णपणे पाण्याने भरली, तर त्या पाण्याचा प्रत्येक एक एक थेंब जर तुम्ही काउंट केला सगळा, तर तो घनफळामध्ये जाईल. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ही दोन सूत्र खूप महत्वाची ती माहिती पाहिजे. आता जसं की इथे बघा, एका खोक्याची लांबी 20 सेमी, रुंदी 10.5 सेमी आणि उंची 8 सेमी. बघा, लांबी म्हणजे L बरोबर 20 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर रुंदी म्हणजे बाबा तुमच्याकडे B बरोबर 10.5 सेंटीमीटर आहे आणि उंची म्हणजे हाईट H बरोबर 8 सेंटीमीटर आहे. तर घनफळ काढा. कशाचं बाबा, इष्टिक किंवा खोक्याचा आकार कसा आहे, इष्टिका चितीचा आहे. मग खोक्याचे घनफळ म्हणजे इष्टिका चितीचे घनफळ. सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. बघा, 20 गुणिले 10.5 गुणिले 8. ओके, आता पहिलं 20 गुणिले 10.5 करा. 105च्या दुप्पट 210 होतात. बरोबर, एक शून्य घेतला म्हणजे इथे पॉईंट दिला म्हणजे तुमच्याकडे 210. 20 आणि 10.5 यांचा गुणाकार तुमच्याकडे 210 येईल आणि गुणिले 8. बघा, 8 एक शून्य घेतले, 8 शून्य शून्य, 8 एक 8 8 आणि 8 दुणे 16. 1680 सेमीचा घन किंवा घन सेमी तुम्ही असं लिहू शकता. एकदम सोपा मुद्दा आहे मित्रांनो, काय अवघड नाही. खोक्याचे घनफळ म्हणजे इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र लिहिलं. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजे L गुणिले B गुणिले H. लांबी 20 सेमी, रुंदी 10 सेमी आणि रुंदी 10.5 सेमी आणि उंची 8 सेमी. 20 गुणिले 10.5 210 होतात आणि त्याच्यानंतर 2 गुणिले हे 8, 210 गुणिले 8 1680 आणि सेमीचा घन किंवा घ सेमी असं तुम्ही लिहू शकता. चला याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघू. मित्रांनो, एक लक्षात घ्यायचंय, आपल्याला इथे फक्त आणि फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची की सूत्र माहिती पाहिजे. सूत्र माहिती असेल तर सगळ्या गोष्टी बरोबर होतात. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नात आपल्याला काय दिले की एका इष्टिका चिती आकाराच्या साबणाच्या वडीचे घनफळ. आता घनफळ दिले आपल्याला, काय दिलं बाबा, घनफळ आपल्याला दिलेला आहे 150 घ सेमी, म्हणजे सेमीचा घन समजा. तिची लांबी म्हणजे L बरोबर आपल्याला दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि आपल्याला रुंदी म्हणजे रुंदी आपल्याला B बरोबर आपल्याला 5 सेंटीमीटर दिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं, जाडी म्हणजे H मला किती आहे ते काढायचे. जाडी म्हणजे आपण H काढू, H समजूयात. बरोबर, आता इथं बघा, साबणाच्या वडीचे घनफळ, साबणाच्या वडीचे घनफळ. आता घनफळाचं सूत्र काय असतं,
लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता घनफळ आपल्याला दिले बाबा 150 घ बरोबर. लांबी दिलेली आहे 10 गुणिले रुंदी दिलेली आहे 5 आणि गुणिले उंची आपल्याला काढायचे. आता इथं 50 150 जसे तसे 10 पंचे 50 झाले गुणिले h. 50 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले 150 भागिले आपण 50 केलं बरोबर h बरोबर 5 त्रिक 15 आणि 50 त्रिक 150 म्हणजे 3 सेंटीमीटर. इथं 3 सेंटीमीटर उंची म्हणजे जाडी. साबणाच्या वडीची जी काही जाडी आहे ती आपल्याकडे आली 3 सेमी. एकदम सोपा प्रश्न मित्रांनो. घनफळ दिलं होतं म्हणून फक्त घनफळाचं सूत्र वापरलं, बाकी आपण काहीच नाही केलं. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो. आता यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. ओके, चला तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नात दिलेला आहे 6 मीटर लांब 2.5 मीटर उंच व 5 मीटर 0.5 मीटर रुंद अशी भिंत बांधायची. आता या भिंतीसाठी 25 सेमी लांबीच्या 15 सेमी रुंदीच्या व 10 सेमी उंचीच्या किती विटा लागतील. आता काय करायचं, भिंतीचं घनफळ काढायचं आणि एका विटेचे घनफळ काढायचं बरोबर. भिंतीचे घनफळ आणि एका विटेचे घनफळ काढायचं. मग एका विटेच्या घनफळाने भिंतीच्या घनफळाला भाग लावला की तुम्हाला ते उत्तर मिळेल. तर आपण एक काम करू, भिंतीचे घनफळ अगोदर काढू. भिंतीचे घनफळ आपण अगोदर घनफळ काढू आणि हे जे काही भिंतीचे घनफळ आहे त्याला आपण V1 म्हणू, व्हॉल्यूम 1. आता भिंतीच्या घनफळासाठी बघा, लांबी म्हणजे बरोबर किती 6 मीटर. मीटरचं सेंटीमीटर मध्ये करा. 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर. कारण विटेची जी काही माप आहेत लांबी रुंदी उंची ही सगळी सेमी मध्ये आहे. मग दोन्ही गोष्टी सेमी मध्ये पाहिजेत तर उत्तर बरोबर येईल. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे काय दिले 25 मीटर उंच. h बरोबर किती बाबा आपल्याकडे 25 मीटर. h बरोबर 25 मीटर. 2.5 मीटर आहे. 2.5 मीटर म्हणजे 250 सेंटीमीटर. आणि रुंदी म्हणजे बाबा b बरोबर आपल्याकडे 0.5 मीटर आहे. 0.5 मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर. मग आता हे घनफळ काय झालं, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग आपण V1 बरोबर लांबी किती 600 गुणिले 250 गुणिले 50 सेंटीमीटरचा घन किंवा घन सेमी एवढंच आपण ठेवू. याला काय पूर्ण कॅल्क्युलेट करायची गरज नाही आपल्याला. पूर्ण कॅल्क्युलेट केलं, सगळा गुणाकार केला तरी चालेल, पण आपण एवढंच लिहायचं, सोपं पडेल. आता हे झालं कशाचं घनफळ झालं बाबा, हे जे घनफळ आहे ते तुमच्या भिंतीचे घनफळ. इथं भिंतीचं घनफळ. आता भिंतीचं आला तर विटेचे घनफळ काढू. एका विटेचे घनफळ काढू. एका विटेचे घनफळ काढू. ओके, एका विटेचे घनफळ काढू. आता एक वीट आहे, मग विटेची लांबी रुंदी उंची दिले. विटेची लांबी किती बाबा 25 सेमी. ओके, त्याच्यानंतर आपल्याला दिलेली आहे 15 सेमी रुंदी बरोबर किती 15 सेंटीमीटर. आणि उंची जी आपल्याला दिली ती उंची आपल्याला दिलेली आहे 10 सेंटीमीटर. ओके, उंची आपल्याला दिलेली आहे 10 सेंटीमीटर. आता याचं घनफळ म्हणजे आपण त्याला V2 म्हणू. चला याच्या घनफळाला V2 म्हणू. V2 लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता याची लांबी किती 25 गुणिले 15 गुणिले 10. मग इथं लिहायचं बाबा 25 गुणिले 15 गुणिले 10 सेंटीमीटरचा घन. हे झालं V2 झालं. आता विटांची संख्या. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की किती विटा लागतील. मग आपण इथं विटांची संख्या लिहू. विटांची संख्या, लागणाऱ्या विटांची संख्या. मग ही संख्या कशी काढायची, V2 भागिले V1 भागिले V2 म्हणजे भिंतीचे घनफळ भागिले एका विटेचे घनफळ. भिंतीचं घनफळ 600 गुणिले 250 गुणिले 50. इथं लिहायचं 600 गुणिले 250 गुणिले 50 आणि भागिले इथे किती 25 गुणिले 15 गुणिले 10. 25 गुणिले 15 गुणिले 10. तर बघा या ठिकाणी काय येईल, 25 एके 25, 25 10 50. 10 गेले 10 गेले झालं. मग आता वर आपल्याकडे काय राहिले बाबा, वर 600 गुणिले 50, 600 गुणिले 50 आणि खाली काय राहिले बाबा 15. आता 15चा जर विचार केला 15 एके 15, 15 चोक 60 म्हणजे इथं झाले 40. मग आता काय आलं आपल्याकडं 40 गुणिले 50. 40 गुणिले 50 म्हणजे किती 40 गुणिले 50, 4 पंचे 20 आणि त्याच्यावरती ह्या 2 शून्य म्हणजे किती लागतील 2000 विटा तुम्हाला लागतील. काय बाबा, ही जर भिंत तुम्हाला बांधायची असेल तर इथं आपल्याला 2000 विटा लागतील. म्हणजे एकच काम केलं, भिंतीचे घनफळ भागिले एका विटेचे घनफळ. आणि भिंतीच्या घनफळाला आपण एका विटेच्या घनफळाने भागलं की आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचतोय. पुढे जाऊयात चला.
आता यानंतर आपला एक शेवटचा प्रश्न आहे, चौथा. एकूण 4 प्रश्न या सराव संचामध्ये आहेत. आता शेवटचा प्रश्न बघा. शेवटच्या प्रश्नात काय आपल्याकडे, पावसाचे पाणी साठवण्यासाठी एका वसाहतीत 10 मीटर लांब, 6 मीटर रुंद, 3 मीटर खोल अशा मापाची टाकी बांधून घेतली. त्या टाकीची धारकता किती असेल आणि या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावू शकतो हे आपल्याला काढायचं. किती लिटर पाणी. आता ही सगळी मीटरमध्ये माप आहेत. तर घनफळ काढायचं. जेवढं घनफळ येईल त्या घनफळाला जर तुम्ही 1000 ने गुणलं तर तेवढे लिटर पाणी या टाकीमध्ये मावेल. आता बघा, टाकीचे घनफळ काढू. टाकीचे घनफळ काढू. घनफळ काढू. आता टाकीचे घनफळ काढू बघ बरं का. आता घनफळ काढण्यासाठी लांबी बरोबर मला दिली 10 मीटर बरोबर, रुंदी बरोबर दिलेली आहे 6 मीटर आणि उंची दिलेली आहे 3 मीटर. खोली म्हणजेच उंची 3 मीटर. आता घनफळ जर तुम्ही काढलं, घनफळ बघा, या टाकीचं घनफळ काय, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी 10, रुंदी 6 आणि उंची 3. 10 60 गुणिले 3, 6 18, 180 मीटरचा घन किंवा घन मीटर. हे काय झालं बाबा, एकूण घनफळ. आता हे घनफळ झालं. आता टाकीची धारकता, पाण्याच्या टाकीची धारकता, पाण्याच्या टाकीची धारकता, धारकता इथं वाटलंच तर आपण लिहू लिटर मध्ये. लिटर मध्ये किती लिटर पाणी बसेल. आता हे जे तुमचं मीटर मध्ये 180 आलंय ना, त्याला कितीने गुणायचं, 1000. 1000 ने जर तुम्ही गुणलं तर तुमच्याकडे उत्तर किती येतं, 1,80,000 लिटर. 1,80,000 लिटर तुमचं पाणी, त्या टाकीची धारकता. म्हणजे त्या टाकीमध्ये किती पाणी बसणार आहे, तर 1,80,000 लिटर इतकं पाणी त्या टाकीमध्ये बसेल. म्हणजे घनफळ मीटर मध्ये काढलं तर त्याला गुणायचं कितीने, 1000 ने. 1000 ने गुणलं की तेवढं लिटर पाणी त्या टाकीमध्ये असेल. आणि जर ही सगळी मापं सेंटीमीटर मध्ये दिली असती तर आपल्याला 1000 ने भागावं लागलं असतं. या पण गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. अशा प्रकारे आपण हा सराव संच 16.1 बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 16.2 वरती चर्चा करू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.